नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 31 मार्च ते 6 एप्रिल दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 30 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तर नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये जागतिक चहा उद्योगामध्ये भारत जगातील सर्वात मोठा चहा निर्यात करणारा देश कितवा बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तृतीय। कितवा? तर तृतीय बनला आहे। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 2024 मध्ये भारत श्रीलंकेला मागे टाकून जगातील दुसरा सर्वात मोठा चहा निर्यातदार बनणार आहे। तर चहाच्या निर्यातीत केनिया अव्वल स्थानी आहे आणि भारतीय चहा मंडळाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारत 2024 मध्ये 255 दशलक्ष किलो चहाची निर्यात करेल। याविषयी महत्त्वाची टिप पाहूयात आपण। तर भारतातील आसाम, दार्जिलिंग आणि निलगिरी चहा जगातील सर्वोत्तम चहापैकी एक मानला जातो। यानंतर भारतातून निर्यात होणारा बहुतांश चहा ब्लॅक टी म्हणजेच काळा चहा आहे, जो एकूण निर्यातीच्या सुमारे 96% आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर जगातील पहिल्या 10 श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रोशनी नादर आहे। कोण? तर रोशनी नादर। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। रोशनी नादर या जगातील पहिल्या 10 श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत। तर हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार त्या जागतिक स्तरावर सर्वात श्रीमंत महिलांमध्ये 5व्या स्थानावर आहेत। तर त्या HCL म्हणजेच टेक्नॉलॉजीच्या अध्यक्ष आहेत। तर त्यांची एकूण संपत्ती 3.5 लाख कोटी रुपये आहे, म्हणजेच किती? तर $40 अब्ज एवढी आहे। यानंतर ते आता 2025 मध्ये भारतातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरल्या आहेत। यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच लोकप्रिय नागरिक उत्कृष्टता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी संघमित्राताई गायकवाड यांना। कोणाला? तर संघमित्राताई गायकवाड यांना। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर संघमित्राताई गायकवाड यांना त्यांच्या निस्वार्थ सेवेची आणि समाजाप्रती असलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेणाऱ्या समाजसेवेतील पॉप्युलर सिटीजन एक्सलन्स अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले आहे। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर प्रचंड हे भारतातील पहिले स्वदेशी डिझाइन विकसित केलेले काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ते आहे हेलिकॉप्टर। काय आहे? तर हेलिकॉप्टर। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर प्रचंड म्हणजेच लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर म्हणजेच LCH प्रचंड जे भारतातील पहिले स्वदेशी विकसित केलेले लढाऊ हेलिकॉप्टर आहे। तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL द्वारे डिझाइन आणि निर्मित हे विमान जमिनीवरील हल्ल्यांसाठी आणि हवाई लढाऊ भूमिकांसाठी सुसज्ज आहे, ज्यामुळे भारताची संरक्षण क्षमता वाढते। यानंतर LCH मध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत, ज्यामध्ये काचेचे कॉकपिट, गुप्त वैशिष्ट्ये आणि उच्च उंचीच्या वातावरणात ऑपरेट करण्याची क्षमता यांचा समावेश आहे। तर हे पूर्वीच्या HL ध्रुव हेलिकॉप्टरच्या डिझाइन आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्यामुळे विविध ऑपरेशनल परिस्थितींसाठी योग्य एक मजबूत आणि बहुमुखी प्लॅटफॉर्म मिळतो। यानंतर मित्रांनो पुढील माहिती, तर हा स्वदेशी विकास भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्याचा उद्देश परदेशी लष्करी उपकरणांवरील अवलंबित्व कमी करणे आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे हे आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगची सुविधा पुरवण्यामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपले महाराष्ट्र राज्य। कोणते राज्य? तर आपले महाराष्ट्र राज्य। यानंतर पुढील प्रश्न, तर नुकताच कोणाला ॲबेल पुरस्कार 2025 देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मसाकी काशिउरा यांना। कोणाला?
तर मसाकी काशिउरा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ॲबेल पुरस्कार जपानी गणितज्ञ मसाकी काशिउरा यांना यावर्षीचा ॲबेल पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला आहे. तर बीजगणितीय विश्लेषण, प्रतिनिधित्व सिद्धांत डी, मॉड्यूलरचा विकास आणि क्रिस्टल बेसचा शोध यामधील त्यांच्या कार्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. तर 2024 चा ॲबेल पुरस्कार फ्रेंच गणितज्ञ मिशेल टालग्रँड यांना देण्यात आला आहे. तर मित्रांनो, ॲबेल पुरस्काराविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नामकरण हा पुरस्कार प्रसिद्ध नॉर्वेजियन गणितज्ञ नील्स हेनरिक एबेल यांच्या नावावर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण. तर इंडियन बँक्स असोसिएशनने नवीन अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची. कोणाची? तर छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर इंडियन बँक्स असोसिएशन म्हणजेच IBA ने छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नवीन अध्यक्ष म्हणून नुकतीच निवड केली आहे. तर IBA ही भारतातील बँकिंग क्षेत्राची प्रमुख आणि सर्वोच्च संस्था आहे. तर श्रीनिवासुलू शेट्टी हे येत्या आर्थिक वर्षांसाठी इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष असणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर लक्ष द्या प्रश्नाकडे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये 1 एप्रिल पासून रोजगार हमी योजनेच्या मजुरांना किती रुपये मजुरी मिळणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 312 रुपये. किती? तर 312 रुपये. यानंतर पुढील प्रश्न. तर 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वेताळ शेळके ठरला आहे. कोण आहे? तर वेताळ शेळके. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना सोलापूरचा वेताळ शेळके आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये झाला. तर वेताळ शेळके यासह 66व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे. तर अंतिम सामन्यामध्ये सोलापूरच्या वेताळने मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याचा पराभव करत महाराष्ट्र केसरी या गदेवर आपलं नाव कोरलं आहे. यानंतर पुढील प्रश्न 10वा आहे. तर या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, विजय केळकर यांना. कोणाला? तर विजय केळकर यांना जाहीर झाला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर डॉक्टर विजय केळकर यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने घेतला आहे. तर अशी माहिती पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकारांद्वारे दिली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 11वा. तर महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मुकेश खुल्लर यांची. कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मुकेश खुल्लर यांची. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात आपण. तर नुकतेच इंडियन ओपन 2025 स्क्वॅशचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ए व बी दोन्ही, म्हणजेच अनाहत सिंग आणि करीम एल टॉर्की यांनी. लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारताची नंबर 1 महिला स्क्वॅशपटू अनाहत सिंगने मुंबईमध्ये झालेल्या इंडियन ओपन PSA कॉपर 2025 स्पर्धेमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. तर पुरुषांचे विजेतेपद इजिप्तच्या करीम एल टॉर्कीने पटकावले आहे. यानंतर प्रोफेशनल स्क्वॉश असोसिएशन म्हणजेच PSA बद्दल आपण या ठिकाणी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशनची स्थापना 1974 मध्ये आंतरराष्ट्रीय स्क्वॅश प्रोफेशनल असोसिएशन म्हणजेच ISPA म्हणून झाली आहे. यानंतर मित्रांनो 1993 मध्ये हे नाव बदलून प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशन असे करण्यात आले. तर PSA ही पुरुष आणि महिला स्क्वॅशची जागतिक प्रशासकीय एक संस्था आहे आणि मुख्यालय कोठे आहे याचे? तर लीड्स इंग्लंडमध्ये मुख्यालय आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, निधी तिवारी यांची. कोणाची निवड करण्यात आली मित्रांनो? तर निधी तिवारी यांची. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव म्हणून एका महिला संधी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तर 2014च्या बॅचच्या वरिष्ठ संधी अधिकारी निधी तिवारी यांची निवड या पदासाठी करण्यात आलेली आहे. ठीक आहे.
यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. तर 1 एप्रिल कोणत्या संस्थेचा स्थापना दिवस आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए RBI आणि ऑप्शन डी CBI. या कोणत्या? तर RBI आणि CBI. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर 1 एप्रिल हा भारतातील केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे CBIचा स्थापना दिवस आहे. तर CBIची स्थापना 1 एप्रिल 1963 रोजी झाली आणि ती देशातील प्रमुख तपास संस्था म्हणून काम करते, जी भ्रष्टाचार, आर्थिक गुन्हे आणि इतर गंभीर गुन्ह्यांशी संबंधित विविध हाय प्रोफाईल प्रकरणे हाताळत असते. तर 1 एप्रिल हा 1935 मध्ये स्थापन झालेल्या रिझर्व्ह बँकेचा देखील स्थापना दिवस आहे. तर रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँकिंग एक संस्था म्हणून काम करते, जी देशाच्या चलन आणि वित्तीय व्यवस्थेचे नियमन करण्यासाठी जबाबदार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 15वा. मित्रांनो लक्ष द्या प्रश्नाकडे. तर चिनाब नदीवर उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती मीटर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 1315 मीटर आहे. किती आहे एकूण? तर 1315 मीटर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर चिनाब नदीवर बांधलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल 1315 मीटर लांबीचा आहे. तर हा पूल जम्मू काश्मीर मध्ये आहे. तर चिनाब पुलाचे आपण वैशिष्ट्य या ठिकाणी पाहून घेऊयात मित्रांनो. तर हा पूल चिनाब नदीच्या पात्रापासून 359 मीटर म्हणजेच 1178 फूट उंचीवर आहे आणि हा पूल आयफेल टॉवर पेक्षा 35 मीटर म्हणजेच 144 फूट उंच आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर हा पूल बारामुल्ला श्रीनगर उधमपूर रेल्वे कनेक्शनचा एक भाग आहे. तर हा पूल कमान पूल आहे. ठीक आहे, काय आहे? तर हा पूल कमान पूल आहे. यानंतर पुढील माहिती. तर हा पूल नदीपात्रापासून 1178 फूट उंचीवर आहे. तर हा पूल पॅरिस मधील आयफेल टॉवर पेक्षा 35 मीटर उंच आहे. ठीक आहे, महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा. यानंतर हा पूल जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च पूल आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 ची थीम कोणती घोषित केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी योग फॉर वन अर्थ वन हेल्थ. अशी काय केली आहे? तर योग फॉर वन अर्थ वन हेल्थ. ठीक आहे. यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 ची थीम एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग अशी आहे. तर ही थीम आरोग्य आणि पर्यावरणाच्या परस्पर संबंधांवर भर देते. तर व्यक्ती आणि ग्रहांच्या एकूण कल्याणाला चालना देण्यामध्ये योगाची भूमिका अधोरेखित करते. यानंतर पुढील प्रश्न. भारतामध्ये प्रथमच मोफत तांदूळ योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तेलंगणा या राज्याने. कोणत्या राज्याने मित्रांनो? तर तेलंगणा या राज्याने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर तेलंगणाने सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे मोफत तांदूळ वितरण सुरू केले आहे, ज्यामुळे राज्याच्या 84% लोकसंख्येला अन्न सुरक्षा मिळेल. असा उपक्रम सुरू करणारे तेलंगणा हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. तर मित्रांनो तेलंगणाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. सध्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि सध्याचे राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न. तर महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील किती लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सुरू करण्यास मान्यता दिली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 1 लाख. किती? तर 1 लाख. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र सरकारने 1 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. तर हा निर्णय मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला आहे. यानंतर या निर्णयाचे मुख्य उद्दिष्ट आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर 15 किलोमीटर पर्यंतच्या कमी अंतराच्या प्रवासासाठी किफायतशीर परिवहन सेवा देणे आणि नागरिकांना सुलभ परिवहन सेवा देणे आणि कर्नाटक नंतर ही सेवा सुरू करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा महत्त्वाची माहिती. यानंतर पुढील प्रश्न. तर आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण असणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ओमप्रकाश शेट्टे. कोण? तर ओमप्रकाश शेट्टे. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे हे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष आहेत. तर राज्य सरकारने ही समिती पुनर्गठित केली आहे. तर आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीबद्दल अधिक माहिती आपण या ठिकाणी पाहून घेऊयात.
तर या समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे हे आहेत आणि या समितीने बीडमध्ये आढावा बैठक घेतली होती. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर या बैठकीकडे जिल्ह्यातील 6 नगरपालिका आणि 5 नगरपंचायतींनी पाठ फिरवली होती. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापक म्हणून नुकतीच कोणी पदभार स्वीकारला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सायली भोयर यांनी. कोणी? तर सायली भोयर यांनी. यानंतर पुढील प्रश्न, तर 21वा प्रश्न आहे, तर दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 1 ते 7 एप्रिल दरम्यान. केव्हा? तर 1 ते 7 एप्रिल दरम्यान. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अंधत्व निवारण सप्ताह दरवर्षी 1 ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये साजरा केला जातो. तर या कालावधीमध्ये अंधत्वाची कारणे आणि त्या टाळण्यासाठीच्या उपायांबाबत जनजागृती केली जाते. तर मित्रांनो, अंधत्व निवारण सप्ताह बद्दल आपण महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर अंधत्व रोखण्यासाठी भारत सरकार आणि अनेक गैर सरकारी संस्थांनी जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. तर नॅशनल सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस म्हणजे NSPB दरवर्षी आठवड्यासाठी थीम जाहीर करते. तर ऑक्टोबर हा जागतिक अंधत्व जागरूकता महिना आहे. तर भारत हा अंधत्व नियंत्रणाखाली राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे NPCB सुरू करणारा पहिला देश होता. तर हा कार्यक्रम 1976 मध्ये सुरू करण्यात आला होता, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव शिवाजीनगर असे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उत्तराखंड या. कोणत्या? तर उत्तराखंड या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर उत्तराखंड राज्यातील औरंगजेबपूरचे नाव बदलून शिवाजीनगर असे करण्यात आले आहे. तर हे नामांतर जनभावनेला संबोधित करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे आणि प्रदेशातील जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर हे नाव बदलण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या टेनिसपटूने अलीकडे मियामी ओपन 2025 चे विजेतेपद पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आर्यना सबलेंका. कोणत्या? तर आर्यना सबलेंका. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आर्यना सबलेंकाने मियामी ओपन 2025 च्या अंतिम फेरीमध्ये जेसिका पेगुला 7-5 ते 6-2 ने पराभूत करून तिचे पहिले मियामी ओपन आणि एकूण 19वे WTA विजेतेपद जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पाकिस्तान या. कोणत्या? तर पाकिस्तान या. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पाकिस्तानमध्ये मानवाधिकार आणि लोकशाहीचा प्रचार करण्यासाठी इम्रान खान यांना नामांकन देण्यात आले आहे. तर नॉर्वेजियन राजकीय पक्ष पार्टिएट सेंट्रमशी संबंधित पाकिस्तान वर्ल्ड अलायन्स म्हणजेच PWA ने याची घोषणा केली आहे. तर यापूर्वी 2019 मध्ये देखील भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर पुढील प्रश्न, तर मित्रांनो RBIच्या डेप्युटी गव्हर्नर पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पूनम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? तर पूनम गुप्ता यांची. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 3 एप्रिल 2025 पासून पूनम गुप्ता यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्यांनी यापूर्वी नॅशनल काउन्सिल्स ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च म्हणजेच NCAER च्या महासंचालक म्हणून काम केले आहे. तर यानंतर मित्रांनो जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये त्यांचा व्यापक अनुभव आहे. यानंतर अर्थशास्त्र आणि धोरणा निर्मितीमधील त्यांची पार्श्वभूमी तिला भारताच्या मध्यवर्ती बँकिंग व्यवस्थेतील या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी योग्य स्थान देते. यानंतर पुढील प्रश्न, 1 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान आर्मी कमांडर्स कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्लीमध्ये. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात.
तर भारतीय लष्कराच्या कमांडर्सची परिषद म्हणजेच आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स 1 ते 4 एप्रिल 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती। तर या परिषदेचे अध्यक्षस्थान आणि मुख्य भाषण रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे। यानंतर आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स ही एप्रिल आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांमध्ये आयोजित केली जाते। तर ही उच्चस्तरीय धोरणात्मक चर्चांसाठी एक महत्त्वाचा संस्थात्मक मंच आहे। तर या परिषदेमध्ये सुधारणा आणि आधुनिकीकरणावर भर दिला जातो, हेही लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया। तर केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत भारत नक्षल मुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 2026 या वर्षापर्यंत। कोणत्या? तर 2026 या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर केंद्र सरकार देशाला नक्षलमुक्त करण्यासाठी बहुआयामी धोरणांवर काम करत असते। तर सरकारच्या रणनीतीमुळे पुढील वर्षी देश नक्षलमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। तर सध्या देशातील केवळ 38 जिल्हे नक्षलग्रस्त राहिले आहेत आणि आगामी काळात या सर्व जिल्ह्यांना मुख्य प्रवाहामध्ये जोडण्याचे काम केले जात आहे। यानंतर पुढील प्रश्न पाहूयात। तर वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेच्या 21व्या आवृत्तीमध्ये भारतासाठी एकमेव सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मनीषा भानवालाने। कोणी? तर मनीषा भानवाला। यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर भारताने 2025 वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये 10 पदके म्हणजेच 1 सुवर्ण पदक, 3 रौप्य पदक आणि 6 कांस्य पदक जिंकले आहेत। तर मनीषा भानवालने महिलांच्या 62 किलो गटामध्ये सुवर्ण पदक पटकावले। तर 25 ते 30 मार्च 2025 या कालावधीमध्ये जॉर्डनची राजधानी अम्मान येथे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने ही स्पर्धा आयोजित केली होती। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर 29वा प्रश्न आहे मित्रांनो। तर लोकसभेमध्ये वक्फ म्हणजे सुधारणा विधेयक 2025 कोणत्या तारखेला मंजूर झाले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 3 एप्रिल 2025 या तारखेला। कोणत्या तारखेला? तर 3 एप्रिल 2025 या तारखेला। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया। तर लोकसभेने वक्फ म्हणजे दुरुस्ती विधेयक 2025 मंजूर केले आणि विरोधकांच्या दुरुस्त्या नाकारल्या आहेत आणि लोकसभेमध्ये 288 सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने तर 232 सदस्यांनी विरोधामध्ये मतदान केले। तर मित्रांनो, वक्फ म्हणजे काय या ठिकाणी आपण पाहून घेऊया। तर वक्फ हा अरबी एक शब्द आहे, याचा अर्थ देवाच्या नावाने अर्पण केलेली वस्तू किंवा दानासाठी दिलेला पैसा। यानंतर यामध्ये जंगम आणि स्थावर मालमत्तेचा समावेश आहे। तर कोणताही मुस्लिम आपली मालमत्ता वक्फला दान करू शकतो। यानंतर कोणतीही मालमत्ता वक्फ घोषित केल्यानंतर ती स्थानांतरणीय होते, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो 30वा आणि शेवटचा प्रश्न आहे। तर देशामध्ये आईस्क्रीम विक्रीमध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 2ऱ्या क्रमांकावर। कितव्या क्रमांकावर आहे मित्रांनो? तर 2ऱ्या क्रमांकावर। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर 2025 मध्ये भारतातील आईस्क्रीम विक्रीमध्ये महाराष्ट्राचे 2रे स्थान हे त्याच्या मागील अव्वल स्थानांपेक्षा लक्षणीय बदल दर्शवते। तर हा बदल बाजारपेठेतील बदलत्या गतिमानतेचे संकेत देऊ शकतो। तर कदाचित इतर राज्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे किंवा ग्राहकांच्या पसंतीमध्ये बदल झाल्यामुळे 2ऱ्या क्रमांकावर येण्याचे कारण अनेक घटक असू शकतात, जसे की आईस्क्रीम बाजारपेठेतील उद्योन्मुख खेळाडू, मार्केटिंग धोरणांमधील बदल किंवा वेगवेगळ्या उत्पादनांबद्दल ग्राहकांच्या आवडीमध्ये चढ उतार। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो एक प्रश्न मी तुमच्यासाठी एक्स्ट्रा ठेवलेला आहे। तर प्रश्न असा आहे, तर कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला लोकसभेने मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मणिपूर या। कोणत्या? तर मणिपूर या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 4 एप्रिल 2025 रोजी लोकसभेने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या गरजेबाबत राज्यसभेमध्ये झालेल्या चर्चा आणि पुष्टीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। तर राष्ट्रपती राजवट लागू करणे महत्त्वाचे आहे, कारण ते चालू आव्हानांमुळे राज्यांच्या कारभारामध्ये केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचे प्रतिबिंब आहे। यानंतर मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या
वीकली करंट अफेअर व्हिडिओमध्ये आणि या आठवड्यामध्ये झालेल्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, तर कोणत्या राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव शिवाजीनगर असे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न देखील मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. तर आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे देखील उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.